महानगरपालिकेच्या निवडणुका आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणणं गरजेचं। तलवारी म्यान झाल्या, संविधानाचा अंमल सुरू झाला, प्रत्येकाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळाले। नवीन लढाया नवीन लोकशाहीमध्ये सुरुवात झाल्या निवडणुकीच्या माध्यमामध्ये। त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी या लढाया जिंकल्या, आज आपल्याला देखील लढाया जिंकाव्या लागतील निवडणुकीच्या माध्यमामध्ये। आपलं अस्तित्व दाखवावं लागेल, राजकीय अस्तित्व दाखवावं लागेल। संख्येने आपण जास्त आहोत, म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणणं गरजेचं। लढाई त्या काळची आपल्या पूर्वजांनी जिंकली। अरे इतिहास निर्माण करावा लागेल। येणारी जेव्हा पिढी सांगेल बाबा आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला तलवारीने आमच्या लढाई जिंकली, आज आपण बॅलेट पेपरच्या माध्यमातून हे देखील लढाई जिंकणं गरजेचं आहे। कारण 2014 पासून बघितलं तेथे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला तेथे अधिकार आणि हक्क आपल्याला दिलेले आहे। हे 2014 पासून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे काढून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, काढून घेतलेलं आहे। म्हणून हे संविधान धोक्यामध्ये आहे। देश संविधानावरती चालत नाही। ही आमची येथील ओबीसी समाजाची, येथील आंबेडकरवाद्याची, बौद्धांची, बहुजनांची ओरड आहे। हे देश संविधानावरती चालत नाही, तो संविधानावरती चालवावा। त्याच्यासाठी संविधानचे गौरव आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि अभिमान वाटतो कि अशा संविधान के सम्मान में लाखों लोक येतात। देशामध्ये दोन गट पडलेले, एक संविधानवादी आहे, एक संविधान विरोधी आहे। लढाई आज विरोधकांची सुरू झालेली आहे। संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन या संविधान विरोधी लोकांना केंद्र आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचं आहे, असं आपल्याला सांगू इच्छितो।